नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती। मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाबाबत आपण अपडेट बघणार आहोत। सुरुवातीला आपण बघू की अंमलबजावणीची जी तारीख आहे ती काय असू शकते। तर बरेचसे व्हिडिओ आणि माहिती आपण बघितली असेल की 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी जी आहे ती नेमकी कधी होणार आहे। तर 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून अपेक्षित आहे। केंद्र सरकारने 16 जानेवारी 2025 रोजी 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिलेली आहे। आता कोणाला किती पगार मिळणार किंवा पेन्शनमध्ये काय बदल होणार आहे हे तपासण्याचा आपण नेहमी प्रयत्न केला असेल। तर एक साधारण अंदाज आपण इथे घेऊयात। तर आपण बघतो की फिटमेंट फॅक्टर जे आहे त्यांनी 8व्या वेतन आयोगामध्ये पगार किती असणार आहे हे ठरवलं जाणार आहे। तर 7व्या वेतन आयोगामध्ये 2.57 हा फिटमेंट फॅक्टर होता, तर 8व्या वेतन आयोगामध्ये तो 2.86 पर्यंत वाढू शकणार आहे। किमान मूलभूत वेतन जे आहे ते 18,000 रुपयांवरून, म्हणजे कमीत कमी वेतन जे आहे ते 18,000 होतं, तर आता कमीत कमी वेतन जे आहे ते सरकारी कर्मचाऱ्याला 51,480 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे। पगारवाढ किती होणार आहे तेही बघूया। मूलभूत वेतनामध्ये 25 ते 35% पर्यंत वाढ होऊ शकते। पेन्शनधारकांना यामध्ये काय मिळणार, तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्येही 30% पर्यंत वाढ होण्याची अपेक्षा आहे। आता 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारची जी तयारी आहे ती बघूया। वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाने म्हणजे डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचर यांनी 8व्या वेतन आयोगासाठी आवश्यक 42 पदांच्या नियुक्त्या केल्या आहेत, ज्यामुळे आयोगाच्या कार्यवाहीला आता गती मिळणार आहे। जर आपल्याला वेतनाची गणना करायची असेल तर आपण एक कॅल्क्युलेटर इथे वापरू शकता। तर 8व्या वेतन आयोगाच्या संभाव्य वेतन वाढीचा अंदाज घेण्यासाठी हे कॅल्क्युलेटर तुम्ही वापरावं। या टूलद्वारे तुमचे सध्याचे मूलभूत वेतन त्याच्यामध्ये टाकायचं आहे। अपेक्षित फिटमेंट फॅक्टर तुम्ही टाकू शकता, जसं की 2.86 आपण बघितलं ते टाकू शकता, किंवा 2.50 टाका, किंवा 7व्या वेतन आयोगातील 2.57 ही आपण टाकलं तरी चालेल। आणि इतर भत्त्यांच्या आधारे नवीन वेतनाची गणना इथे तुम्ही करू शकता। आपण बघू शकता हे कॅल्क्युलेटर मी ओपन केलेलं आहे। तर सर्वात शेवटी तुम्ही गेले की तुम्हाला इथे कॅल्क्युलेटर दिसणार आहे बघा, sagecalculator.in असं या वेबसाईटचं नाव आहे। याच्यावर तुम्ही जाऊ शकता, sagecalculator.in म्हणजे sagecalculator.in या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे। तर जी वेतन आयोगाची अंमलबजावणी होणार आहे त्याबाबत आपण बघूया। 2025च्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये 8व्या वेतन आयोगाबाबत किंवा 8व्या वेतन आयोगासाठी कोणताही निधी जो आहे त्याची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली नाही आहे, ज्यामुळे अंमलबजावणीच्या वेळेबाबत अनिश्चितता निर्माण झालेली आहे। 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीसाठी सरकारकडून अधिकृत अधिसूचना जी आहे आणि मार्गदर्शक तत्वांची प्रतीक्षा आहे। तुम्हाला तुमच्या सध्याच्या वेतनाच्या आधारे जर संभाव्य वाढीचा अंदाज हवा असल्यास तुम्ही 8व्या वेतन आयोगाचे जे कॅल्क्युलेटर आहे ते तुम्ही वापरू शकता आणि सध्या एक अंदाज तुम्ही घेऊ शकता की आपल्याला पगार किती होणार आणि आपलं सध्याचं पेन्शन किती बसणार। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।